नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण स्पेशल नाही म्हणता येणार, असा थोडा दुःखी असा आहे. कारण की तुम्हाला समजेल, माझी इथे म्हणजे मी इथे येऊन पुण्यामध्ये 7-8 महिने झाले. आणि जेव्हा मी आले तेव्हा तुम्हाला माहिती आहे, मी ज्या क्वार्टर्समध्ये राहत होते तिथे एकटीच राहत होते. त्यामुळे ओळखी वगैरे कुणाच्या झाल्याच नाहीत. आणि आम्ही सिंगल पोस्टिंग आलो आहे, त्यामुळे कोणाचीच ओळख नव्हती माझी. सगळे नवीन होते आणि त्यात एकटी राहत होते, तर अजिबातच कोणाची ओळख झाली नाही. मग आत्ता मी इथे जानेवारीमध्ये इथे आले, मी दुसऱ्या क्वार्टर्समध्ये. तिथे माझ्या बऱ्यापैकी ओळखी झालेल्या, पण ज्यांच्याशी ओळखी झाल्या इतक्या चांगल्या झालेल्या 1-2 महिन्यात. म्हणजे खूपच छान ओळख झाली होती. म्हणजे एकदम जास्त असा बॉन्ड चांगला तयार झाला होता, घट्ट असं. पण आता नेमकं ज्यांच्याशी माझं थोडंसं बनायला लागलं होतं की जुळायला लागलं होतं, पण तेच आता चाललेत सगळे. त्यामुळे आता पुन्हा एकटी पडणार असं वाटत आहे. मग म्हटलं आज त्यांना आपण छोटासा त्यांच्यासोबत एक मुमेंट शेअर करू, आपण एक मेमोरीज बनवू. असं या निमित्ताने मी म्हटलं आज त्यांना सगळ्यांना बोलवून आज छोटीशी पार्टी करावी. तर त्यावरच हा व्लॉग आहे. तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा, आम्ही काय काय एन्जॉय करतो वगैरे. तर चला मग आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करू. सगळेजण आलेत आता. मी काय तयारी केली नव्हती, थोडीफार तयारी करून ठेवलेली, कारण मला भजी वगैरे बनवायची होती आणि चहा वगैरे करायचं होतं. छोटंसंच बनवायचं होतं. मी बाकीचे चिराचिरी वगैरे करून ठेवली होती. मग आल्यानंतर सगळ्यांनी हेल्प केली मला. हेल्प करता करता आमच्या रील्स पण चालू होत्या. कारण इतक्याच आठवणी असतात ज्या आपण सोबत तर नाही जाऊ शकत, पण आठवणी तर आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. आण्याचे पण हे सगळे छान फ्रेंड्स झालेले. तर पुन्हा आण्या आपण आता एकटी पडेल. फ्रेंड्स तर बनत राहतील, पण असे खरंच नाहीच मिळणार आम्हाला.
अशा पद्धतीने अशी आमची ही छोटीशी पार्टी झाली. मग जाता जाता म्हटलं एक लास्ट रील बनवावी. इमोशनल सॉन्ग होतं. रँडमली आम्ही व्हिडिओ चालू केला आणि बस म्हटलं जे येईल ते करायचं. सॉन्ग पण इतकं इमोशनल होतं. कभी अलविदा ना कहना हे सॉन्ग होतं. मग आम्हाला काहीच कळेना, डोळ्यातलं पाणी काय सावरलंच नाही तर सगळेच रडायला लागले. म्हणजे एक म्हणतात ना, एक रील बनवता बनवता रिअल गोष्ट घडून गेली. सगळेच रडायला लागले त्या सॉन्गमुळे. मग मेन मी काय झालं होतं, कॅमेऱ्याचं टायमिंग जास्त ठेवलं होतं, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला. अशी काहीशी आमची पार्टी झाली. जायची वेळ आली सगळ्यांची. येताना सगळेच हसत आले होते, जाताना सगळ्यांचे डोळे पाणावले. असंच काहीसं जेव्हा आम्ही पहिल्यांदा फौजमध्ये आपल्या नवऱ्यासोबत येतो तेव्हा अशीच एक म्हणजे आनंद असतो, एक म्हणजे एक्साइटमेंट असते. फौजमध्ये येताना खूप खुश असतो आपण, पण जेव्हा जायची वेळ येते तर नक्की प्रत्येकाचे डोळे पाणावतात. कारण एक काही नाती बनली असतात जी आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट असतात. त्यामुळे फौजमध्ये येणं सोपं आहे, पण जेव्हा ते सोडून जाताना इतका त्रास होतो. येताना काही नाही वाटत, पण जाताना जो त्रास होतो, काही नाती जी मागे राहतात त्यामुळे जास्त दुःख होतं. तर असा काहीच आमचा हा दिवस गेला. म्हणजे काही समजलंच नाही. येताना जेव्हा आम्ही आलो तेव्हा इतके हसत खेळत आलेलो आणि जाताना इतकं वाईट वाटते, नको वाटते. कारण की म्हणतात ना, जेव्हा आम्ही फौजमध्ये येतो तेव्हा म्हणजे नवऱ्यांसोबत आमच्या फौजमध्ये येतो तेव्हा आम्हाला घरच्यांपेक्षा जास्त इथली नाती इतकी घट्ट होतात, इतकी आपली वाटतात की भलेही आम्हाला माहीत असतं की आम्ही कायमसोबत नाही राहणार आहे, तरी पण इतका जीव म्हणजे लावला जातो, तो लागलाच जातो, आपोआपच लागला जातो. आणि शेवटला भले ते एक वर्ष, 2 वर्ष, 1-2 महिने असंच काहीसा आमचा हा सहवास असतो. तो क्षणात आमचा पोस्टिंग आली, संपला विषय, असं काही होऊन जातं. जाताना प्रत्येकजण म्हणतात ना, फौजची दोस्ती स्टेशनपर्यंतच असते, ही गोष्ट काय चुकीची नाही आहे, पण तरीही इतका जीव लागला जातो, शब्दच नाही आहे त्या नात्यांना. माहिती आहे आम्ही पुन्हा नाही भेटणार, जास्त बोलता पण येत नाही, तर मी त्या सगळ्यांना पुन्हा खूप मिस करेन. आता पुन्हा मी एकटी पडेन. नातीही बनत जातात, पण काही अशी नातं असतात की ज्यांना सोडताना, दूर जाताना बघवत नाही. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.